जब भी पृथ्वी पर अधर्म बढ़ता है, ईश्वर धर्म की रक्षा करने के लिए अपने दूत पृथ्वी पर भेजते हैं। तो जे दैव आहे त्या गावामध्ये मी स्वतः गेलो. ते थिएटर म्हणून नाही, मंदिर म्हणून आलो. पाहिलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युअली ते भूताकोलामध्ये जे काही होते ते मी ॲक्च्युअली लाईव्ह पाहिलेलं आहे. तो त्याने सगळं केलं, जसं की नॉनव्हेज बंद आणि त्या देवाची आराधना, पूजा अर्चना हे सगळे खूप मेहनत घेतली. नाही, डेडिकेशन तर आहेच, कारण की एवढं सगळं डेडिकेशन असल्याशिवाय नाही का एवढा अवघड मूवी नाही बनू शकत. आने में देर तो नहीं हुई ना? क्यों? काय वाटतं तुम्हाला, काय स्पेशल आहे कांतारा 2 मध्ये? कांतारा 2 मध्ये त्याचं जे आधीचं चॅप्टर 1 आहे ते दाखवण्यात आलेलं आहे. स्टोरी खूप वेगळी आहे. म्हणजे असंच की देवाला डुकराचं पिल्लू भेटलं, मग ते खूप जास्त आतंक हे करू लागलं, म्हणजे विध्वंस करू लागलं. मग देवाने त्याला श्राप ॲज ते श्राप दिल्यासारखं त्यांना पृथ्वीवर पाठवलंय, पण ते रक्षा करायसाठी. ते मेन स्टोरी अशी आहे, बॅकग्राऊंड असं आहे मूवीचं. जिथे कांतारा हा तो जे दैव आहे त्या गावामध्ये मी स्वतः गेलो. तो जो डायरेक्टर आहे ऋषभ शेट्टी, तो पण माझा खूप फेवरेट आहे. खूपच डेडिकेटेड ॲक्टर आहे. त्याच्या 2च पिक्चरमध्ये त्यानं सगळं हालून टाकलंय म्हणल्यावर. तर तो रूप करण्यासाठी जो लागतो तो त्याने सगळं केलं, जसं की नॉनव्हेज बंद आणि त्या देवाची आराधना, पूजा अर्चना हे सगळे खूप मेहनत घेतली. तेव्हा कांतारा पहिला आला ना, तेव्हा त्यानं पुऱ्या थिएटरला ते डायरेक्टरनं पुऱ्या थिएटरला मंदिर बनवलं. तुम्हाला काय वाटतं, पहिल्या कांतारामध्ये आणि आत्ताच्या कांतारामध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे टीजर वगैरे बघून पहिला कांतारा ॲक्च्युली काय आहे की ॲक्च्युली ती स्टोरी काय आहे, म्हणजे पहिला हे देव काय आहेत त्याच्याबद्दल आहे. ह्या कांतारामध्ये ह्यांनी दाखवले की ह्या प्रिक्वल आहे, सिक्वल नाही आहे. बरोबर. प्रिक्वल आहे. त्याच्यामध्ये हे देव आले कसे पृथ्वीवर, यांचं म्हणजे अस्तित्व काय आहे ते समजवण्याचा प्रयत्न केला. ते थिएटर म्हणून नाही, मंदिर म्हणून आलो. आणि होप की ही मूवी पण तेवढीच एंटरटेन करेल. एक नंबर आहे.